VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे उपाध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत करते. मागच्या भागात गुरुदेव मिलिंदनाथ यांनी त्यांचे गुरु डॉक्टर प.बी. बर्तक यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती सांगितली. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार. डॉक्टर प.बी. बर्तक यांच्याबद्दलची आमची उत्सुकता वाढली आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. जवळजवळ 16-17 वर्ष मी डॉक्टर वर्तकांच्या बरोबर होतो. 16-17 वर्ष एवढा मोठा कालावधी त्यांच्या. मी त्यावेळेला खूप तरुण असल्यामुळे एक लॉजिकल माइंड आपलं खूप ऍक्टिव्ह असतं. मग आपण शोधतो की हे जसं बोलतायत तसं वागतायत की नाही. तर मी लॉजिकली बघत होतो की हे कुठे चुकतायत का, कुठे ते बोलतायत त्याच्या बरोबर अपोजिट वागण्यामध्ये आहे. पण मला त्यांच्यामध्ये एकही चूक काढता आली नाही की हे वागतायत एक आणि बोलतायत एक. अशी बऱ्याच वेळेला आपण आपल्या आजूबाजूला बघतो गोष्ट, तशी मला त्यांच्यात जाणवली नाही. हे फार महत्वाचं आहे गुरु या पदाला असलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये. खरी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मग तो बॉन्ड भयंकर घट्ट होत गेला आणि त्यांनी अगदी मुलासारखं प्रेम केलं माझ्यावरती. आणि मला एकीकडे त्यांचं महत्व कळतही होतं, पण माझ्या वागण्यामध्ये ती मॅच्युरिटी नव्हती. म्हणजे आपल्याला तेवढी जर समज नसेल तर आपण समोरच्या व्यक्तीला कसंही बोलतो त्याच्याशी, आहे ना, म्हणजे अगदी फ्रेंडली लेवलला की डॉक्टर काय तुम्ही असं म्हणताय, काय तुम्ही असं चुकीचं म्हणताय, मला असं वाटतं. त्यांच्याबरोबर मी चर्चापेक्षा समीक्षा, वाद घालणे की मी हे वाचलंय असं, त्याच्यात हे लिहिलंय, तुम्ही म्हणता हे वेगळं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते शांतपणे सांगायचं आहे. मी त्यांना कधी चिडलेलं, रागवलेलं, कोणाबद्दल वेडं-वाकडं बोललेलं कधीही बघितलं नाही. अत्यंत शांत, गंभीर पण प्रेमळ आणि फ्रेंडली असं त्यांचं छान व्यक्तिमत्व होतं. आणि आतून दिवा लावल्यासारखा त्यांचा चेहऱ्यावरती तेज. काय वर्णन केलं तुम्ही, सुंदर. हो, अगदी म्हणजे दुधाळ दिवा असतो तो कसा लावल्यावर प्रकाश पडतो तसा त्यांचा चेहरा बघितलं की आनंद व्हायचा की पण आता तुम्ही गुरु आहात म्हणून मी तुम्हाला विचारते की हे सगळं ठरलेलं असतं का की हे गुरु तुम्हाला भेटणार, किंवा जेव्हा तुम्ही एकमेकाला पाहिलं आणि तुम्हाला असं वाटलं की त्यामागे काही ईश्वरीय योजना असते का? प्रश्नच नाही. ही जी प्रत्येक घटना घडत असते ती कुठेतरी आधीपासूनच ठरलेली असते. अर्थात तुम्ही त्या गोष्टीला कसं रिस्पॉन्ड करताय, ते कसं पुढे नेताय हा चॉईस पण आपल्याला असतो. बरोबर. पण तिथपर्यंत नेऊन ठेवण्याची जी रचना आहे ती आधीच ठरलेली असते. तर असं त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना भेटलो आणि मग त्यांचा साधनेचा वर्गही जॉईन केला. एक दिवस शनिवारचा असायचा जो ते ज्ञान लोकांना देण्यासाठी, म्हणजे तिथे फक्त चर्चा व्हायची किंवा ते निरूपण करायचे, आणि दुसऱ्या दिवशी ते फक्त साधना घेत. तर मी ते दोन्ही अटेंड करायला लागलो. माझ्याकडे एक सेटअपच होता शूटिंगचा, ऑडिओ रेकॉर्डिंगचा, तर मी त्यांचं शूटिंगही केलं भरपूर. त्यांचं माझ्या स्टुडिओत आणून रेकॉर्डिंग भरपूर केलं. अरे वा. आणि हे करण्याच्या मागचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त ज्ञान त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळावं आणि त्यांचं सानिध्यही मिळावं, दोन्ही. आणि मग ते कुठे कुठे व्याख्यानं द्यायला जायचे, त्यांच्याबरोबर मी अनेक वेळेला जायचो. तर फोटोशूटही मी त्यांचं केलं. तर आमचा असा सगळा प्रवास चालू होता. नंतरच्या काळामध्ये म्हणजे डॉक्टरांच्या शेवटच्या काळातल्या 3-4 वर्षामध्ये असं झालं की डॉक्टर खूप बिझी झाले. त्यांची जी पुस्तकं होती, त्याचे जे ग्रंथ होते अमूल्य आहेत, तुम्ही नक्की वाचा. हो आहेत आमच्याकडे, जे ऐकतायत त्यांच्याकडे नसतील त्यांनी पण आवर्जून वाचावेत.
आणि त्याचं एका अमेरिकन माणसाने त्यांना म्हणलं की तुम्ही आम्हाला ट्रान्सलेट करून द्या इंग्लिशमध्ये, आपण तिकडे पब्लिश करू. त्यामुळे ते बिझी झाले ते करण्यामध्ये. माझ्याकडे त्यावेळेला मोकळा वेळ होता आणि त्याच काळामध्ये फिल्म मेकिंगचे कोर्सेस पण मी तेव्हा घेत होतो. तर माझ्या एक फिल्म मेकिंग मधल्या विद्यार्थिनी होत्या, पूनम माने म्हणून. तर त्या एका संस्थेमध्ये काम करत होत्या. तिथे नाथांचं ते मंदिर होतं आणि नाथांची ती संदर्भातली ती संस्था होती, अजूनही आहे. तर तिथे त्या मला 7 वर्ष बोलवत होत्या आमच्या ओळखीपासून, पण मी जाऊ 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 करून ते टाळत होतो. पण हा जो मोकळा वेळ मिळाला त्याच्यामध्ये एक दिवशी मला सगळ्यांनी उचललं आणि तिकडे ते घेऊन गेले. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की ज्या क्षणी मी नाथांच्या मंदिराच्या दरवाजामध्ये उभं राहिलो, एक भयंकर अशी वीज पायातनं डोक्यापर्यंत चमकून गेली आणि मी तिथेच थिजलो म्हणतात ना. हा, आणि मंदिरामध्ये लोक येतात जातात, पण दरवाजामध्ये मी तसाच उभा आहे, डोळे मिटलेले आहेत आणि नाथ समोर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे हिमालय दिसतोय प्रचंड मोठा, त्याच्यावरती शिव पार्वती बसलेले दिसत आहेत, गणपती बाप्पा दिसत आहेत, काली माता दिसतीये, बऱ्याच वेगवेगळ्या देवी देवतांचं तिथे मला दर्शन झालं. मारुती राया दिसतोय वगैरे. आणि मग बराच वेळ मला मी कैलासावरती आहे असं फील होत होतं. थंडी वाजून येत होती, ते थंड वारं माझ्या अंगावरनं जात आहे असं जाणवत होतं. आणि आय वॉज नॉट अवेअर, मला काही असं काही होईल असंही काही डोक्यात नव्हतं. नाथ संप्रदायाचं कुठलंही वाङ्मय तोपर्यंत मी वाचलेलं नव्हतं, मला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. थोडं थोडं काय आपल्या ऐकण्यात येतं ना की नाथांनी कालीशी युद्ध करून तिला हरवलं किंवा मारुती रायाशी युद्ध केलं, त्याला अंकित केलं वगैरे. तर लॉजिकल माइंडने असं वाटायचं की या सगळ्या खोट्या कथा आहेत आणि हे सगळं काय लिहून आलेलं. सो आय वॉज नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड, म्हणून मी त्यांचं काही वाङ्मय वाचलेलंच नव्हतं. आणि त्यामुळे मंदिरात गेलो तर मला तेव्हा काही असं वाटलं नाही की असं काही अनुभूती नाथ मला देतील. आणि मी 15-1 मिनिटांनी भानावर आलो आणि सगळेजण माझ्याकडे बघत होते की हे काय झालंय मिलिंद दादांना. मग भानावर आल्यानंतर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं असं असं आहे. तर पूनमताई होत्या त्या आश्चर्यचकित झाल्या आणि हसल्या आणि मला घेऊन गेल्या. त्या मंदिराची जी प्रदक्षिणेचा मार्ग आहे तो समोरनं दिसत नव्हता तेव्हा, ते मागे भिंत होती. तर त्याच्या मागच्या प्रदक्षिणेच्या भिंतीच्या वरती मारुती राया, काली, लक्ष्मी, कैलास, शिव पार्वती अशा मूर्त्याच होत्या. म्हणजे जे मला दिसत होतं ते सगळं मागे त्याच्या होतच. आणि नाथांचा अवतार जो आहे तो शिवानी घेतलेला नाथांचा अवतार आहे. तो पुढे कथेमधनं कळला मला वाचनात. गोरक्षनाथ, श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या अवताराचं जे वर्णन ऐकलं त्याच्यातनं कळलं की ते शिव आहेत. तर पहिल्यांदी जेव्हा भेट झाली त्या क्षणी त्यांनी मला ते दाखवलं आणि त्या मूर्तीच्या जवळ म्हणजे नाथांच्या मूर्तीच्या जवळ ते जे सगळं दर्शन नाथांनी दिलं त्याच्यानंतर मी येऊन बसलो, कारण मला गरगरायला लागलं आणि मी डोळे मिटले आणि नाथांनी माझी दीक्षा केली. शक्तिपात दीक्षा म्हणतात ना याला. अगदी शक्तिपात दीक्षा नाथांनी दिली. अचानक मला आकाशामध्ये अनंत कोटी सूर्य तळपतायत असं दिसायला लागलं आणि त्याच्यातून प्रकाश आणि स्पंदन, व्हायब्रेशन्स खूप जोराने माझ्या दिशेने येत आहेत आणि मग ती सहस्त्रारातून आत जातात वगैरे वगैरे, शिवपिंड बाहेर येते असं मला जाणवलं. आणि मग पुढची त्यांनी प्रोसेस केली ज्याला आम्ही ऑपरेशन करणे म्हणतो. तर ते सुरू झालं आणि जवळजवळ अर्धा तास ही सगळी प्रोसेस चालू होती आणि डीप ट्रान्समध्ये मला दिसत होतं, कळत होतं, समजत होतं, पण माझं शरीर तिथे नव्हतं, फक्त जाणीव तिथे होती जे जे काय चाललंय त्याची. असं सगळं ते झालं. माझ्याबरोबर पूनम ताई होत्याच आणि अजून एक शुभांगी ताई म्हणून होत्या साधक. त्यांनी उठल्यावर जागं झाल्यावरती मला सांगितलं की तुम्हाला असं असं आत्ता शक्तिपात दीक्षा दिलेली आहे नाथांनी, बरोबर ना.
तर त्यांना हे सगळं दिसायचं, जाणवायचं. हा हा हा. आणि डिस्टंट असल्या तरी जाणवायचं की त्या घरी आहेत आणि मी माझ्या घरी आहे. तरी त्यांना काही प्रोसेस माझी झाली की ते लगेच मला फोन लगेच कळायचं. हा, हा, करायचा हा. किंवा असं झालं आणि मी पण इकडे ट्रान्समध्ये गेले आणि मला ते सगळं दिसत दिसलं. होतं. हा, हा, हा. तर अशी घटना तिथे घडली. म्हटलं हो. मग त्यांनी मला मंदिराच्या दरवाजापाशी जेव्हा उभं होतो आणि जे काही झालं ते पण वर्णन करून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही नाथांच्या मूर्तीच्या तिथे गेलो. नाथांची मूर्ती जी आहे ती एरवी बंद असते, हा. दर्शन समोरनं घेता येतं. ते वर्षातनं एकदा जेव्हा उघडलं जातं हा. तेव्हाच तिथे जाऊन दर्शन घेता येतं. Correct. पण पूनमताई आणि त्यांच्या मिस्टरांमुळे आम्हाला त्या मूर्तीच्या जवळ जाऊन जाता दर्शन आलं. घेता हा, आलं. हा, हा. आणि मी डोकं टेकलं पायावरती नाथांच्या आणि अचानक नाथ बोलायला लागले, जे की मी आधी असं अनुभवलं नव्हतं. आणि नाथ म्हटले, क्यों 7 साल इंतजार करवाया, अब आ रहे हो? तो मी म्हटलं, मुझे पता नहीं था, हा. नहीं तो मैं पहले ही आता. तो बोले, पहले तुम आए थे लेकिन आधा अधूरा काम करके निकल गए, नहीं तो आज जो हुआ वो उसी दिन होना था. ओ. तो मैंने बोला, ऐसा क्यों? तर म्हणाले की तुम्हारा जो एक्टिवेशन था उसके लिए तुम्हें हमारे किसी भी मंदिर में आना था और पैर पे मत्था टेकना था. ओ. मला आठवे ना कधी मी आधी गेलो होतो. म्हटलं कब मैंने किया था? तो बोले कि वो कानिफनाथ मंदिर आए थे ना सासवड़ में, तो तुम आए नहीं थे अंदर मंदिर में. मग मला आठवलं की कानिफनाथांच्या मंदिरमध्ये त्यांचं जे गाभारा आहे तिथे जाण्यासाठी एक छोटीशी दगडाची हो, खिडकी हो. आहे आणि त्याच्यातून आत जाताना इतकं ते कमी जागा छोटं आहे आहे जायला, की हा. जाणं शक्य नाही. पण कितीही जाड माणूस असला तरी तो आत जातो. हो हो. तर माझा मेहुणा आतमध्ये गेला. मुलं माझी लहान होती, 2-3 वर्षे, तिथं पटकन गेली. पण बाहेर येताना पुजाऱ्यांनी सांगितलं की पाय उलटे करूनच यायचं, ती त्यांच्याकडे पाय करून नाही बाहेर जायचं. यायचं. हो. तर मी अर्धा आत गेलो आणि मला भीती वाटायला लागली की हे मी बाहेरच नाही आलो तर प्रॉब्लेम होईल. तर मी अर्धा तिथं गेलो परत बाहेर आलो. म्हटलं मी काय नाही येणार, मी इथूनच नमस्कार करतो. हा. सो तिथे माझी ती प्रोसेस राहिली. ओ. आणि त्याच्यानंतर मध्ये बरीच वर्ष गेली आणि मग पूनमताईंनी मला बोलवलं होतं तरी मी 7 वर्ष त्याच्यामध्ये घेतली की मी गेलोच नाही. तर मग आमच्यात संवाद झाला की ये जो दिया है ये बहुत डिवाइन है, इसे अंतिम शक्ति की साधना कहते हैं. अंतिम शक्ती की साधना. हां. तर मी ते सगळं ऐकून घेतलं वगैरे वगैरे. आमचा बराच मोठा संवाद, जवळजवळ 10 मिनिटं तो संवाद चालू होता. आणि हे पूनमताईंनाही कळत होतं आणि शुभांगीताईंनाही कळत होतं. ही चर्चा पण आमची झाली बाहेर आल्यावरती की ते तुमच्याशी असं बोलले वगैरे. तर मला खूप आनंद झाला की चला आपल्याला साधना मिळाली करायला, बसायचं आणि मस्त साधना करायची. आपलं काम चालू आहे, संसार चालू आहे, त्याच्यावर ही साधना मिळाली की डॉक्टरांच्या बरोबर जवळ 16-17 वर्ष मी होतो तिथे मला ज्ञान मिळालं. तिथे ते साधना वेगळी घ्यायचे नाहीत, ते सगळ्यांना समोर बसवायचे आणि जप कुठला श्री दत्त जय दत्त जय जय दत्त किंवा ओम नमः शिवाय असा जप करायचा आणि डोळे झाकून बसायचं. जो काही तुम्हाला अनुभव येईल तो शेअर करायचा आला तर. ही प्रोसेस होती. पण मला जेव्हा ही अशी दीक्षा मिळाली तेव्हा मी खूप आनंदी झालो. पुढचा प्रवास काही वेगळा सुरू होईल याची जाणीवच नव्हती. तर अचानक असं झालं की आमच्या एक साधक आहेत वृषालीताई, त्यांच्या घरी मी आणि आमचे सगळे बाकीचे लोक गेलेलो होतो आणि तिथे गप्पा आमच्या सुरू होत्या आणि त्यांच्या स्वयंपाकघरातनं आम्ही निघालो की आता घरी जायचं आणि उठलो आणि त्यांच्या हॉलच्या दरवाजातनं बाहेर येतच होतो आणि मला एकदम चक्कर आली. बर. मिलिंद दादा, तुमचा हा अनुभव अद्भुत आहे. हो. साक्षात श्री सिद्धशिव गोरक्षनाथांनी ज्यांना शक्तिपात दीक्षा दिली ते मिलिंद दादा प्रत्यक्ष आपल्याला हे कथन करतायत, हे आपलं भाग्य आहे. असेच ज्ञानपूर्ण अनुभव ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. श्रोते हो, आमच्या सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाला आपणही आर्थिक हातभार लावू शकता. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. विशेष आभार वंदना बामणे, गोपाळ रबडे. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्रामवरचं अकाउंट आहे नित्योपनिषद, आमची वेबसाईट आहे www.vssmission.in, आमचं यूट्यूब चॅनल आहे VSS मिशन. तिथे तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.
अलक्ष निरंजन, VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.